नमस्कार सगळ्यांना. आजच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मेडिटेशन अँड सेल्फ केअरच्या सेशनमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपल्याला खूप महत्त्वाचा विषय आपल्या आज आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला खूप उत्कृष्ट स्पीकर लाभलेले आहेत. तर त्यांची ओळख करून देण्याआधी मी आधी एक छोटंसं आपण ध्यान घेऊयात. त्यासाठी तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही कम्फर्टेबली बसा. डोळे हलके बंद करू शकता आणि लक्ष आपल्या आतमध्ये आणूयात. तुम्ही ज्या कुठल्या पोझिशनमध्ये असाल बसलेल्या, त्या शरीराच्या पोझिशनची जाणीव करून घेऊयात. या आकाशामध्ये, स्पेसमध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक ऑब्जेक्ट आहेत आणि आपल्याला त्याची जाणीव होत असते. तशीच आत्ता या अवस्थेमध्ये आकाशात आपले वेगवेगळे अवयव, आपली बॉडी आहे याची जाणीव करून घेऊयात. ह्या शरीरामध्ये वेगवेगळ्या संवेदना आपल्याला जाणवत असतात. जसं कुठे काही टाईटनेस, कुठे काही प्रेशर, काही मूव्हमेंट, काही व्हायब्रेशन्स. आपण आपलं लक्ष आपल्या शरीरामध्ये आणूयात आणि अशा प्रकारचं काही सेन्सेशन, काही संवेदना जाणवत आहेत, तर ते जाणून घेऊयात. संवेदना जाणून घेत असताना आपण जणू काही आतमध्ये आहोत, असं आपलं लक्ष त्या संवेदनेकडे नेऊयात. कुठल्याही प्रकारचं जजमेंट न करता त्या संवेदनेला, त्या सेन्सेशनला भरपूर अवकाश देऊन, स्पेस देऊन ती संवेदना आत्ता तिथे आहे म्हणून तिला अलाउ करूयात, ॲक्सेप्ट करूयात, कुठलीही प्रतिक्रिया न देता. आणि आपल्या आत जे अवेअरनेस आहे, ज्या अवेअरनेसमध्ये आपल्याला या संवेदनेची जाणीव होती, या सेन्सेशनचं नोईंग होतंय, त्या अवेअरनेसमध्ये आपण रेस्ट करूयात आणि शरीरामध्ये आपलं लक्ष नेऊयात. शरीर आपलं स्कॅन करता करता जर कुठल्या संवेदनेने, जर कुठल्या सेन्सेशनने आपलं लक्ष वेधलं, तर त्या संवेदनेपाशी आपलं लक्ष न्यायचं. आपलं लक्ष हे नॉन जजमेंटल असावं, केअरिंग, जेंटल असावं, करेजियस असावं आणि जे आहे तसं ॲक्सेप्ट करता यावं ते सेन्सेशन, ती संवेदना. त्याला कुठलीही प्रतिक्रिया न देता, रेझिस्टन्स, अटॅचमेंट असं काही न करता. हे आपल्या केअरिंग प्रेझेन्समध्ये आपली बॉडी, आपल्या एक एक बॉडी ऑर्गन रेस्ट करूयात, रिलॅक्स करूयात. आपल्या मनाची स्थिती आत्ता कशी आहे ते जाणून घेऊयात. क्लॅरिटी आहे, बॅलन्स माइंड आहे का थोडं कन्फ्युजन आहे, रेस्टलेसनेस आहे, बोरिंग आहे, अँझायटी आहे, व्हॉटेवर. मनाची स्थिती आत्ता कशी आहे याची फक्त नोंद करूयात. तिथेही आपलं अटेन्शन जे आपल्या मनाकडे देतोय ते जेंटल असू देत आणि जे काही आहे त्याची फक्त नोंद करायची, त्याला काही प्रतिक्रिया न देता. आपलं शरीर आहे, शरीरात संवेदना आहेत, मन आहे, मनामध्ये भावना आहेत, काही विचार येत आहेत, जात आहेत आणि आपण आपल्या अवेअरनेसमध्ये रेस्ट करून आपल्या शरीराची आणि आपल्या मनाची जाणीव करून घेत आहोत. त्यातल्या होणाऱ्या एक्सपिरियन्स आपल्याला जाणतो आहोत. त्याच्यामध्ये कुठलंही काही आपलं न ॲड करता. जर मनामध्ये कुठले विचार सारखे सारखे येत असतील किंवा स्ट्रॉंग असतील तर
त्यावेळेला मी आणि माझेपणा असे कुठलं त्याला काही तिथे त्या विचारांमध्ये ते असेल, तर या अवेअरनेसमध्ये सरेंडर करूयात. या जाणीवेमध्ये सरेंडर करूयात आणि जे काही आहे ते विटनेसिंग मोडमध्ये साक्षी भावात फक्त जाणून घेऊयात. आपलं शरीर आहे, शरीराच्या परे मन आहे आणि मनाच्याही परे हा अवेअरनेस आहे, जिथे या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवत आहेत. आपण त्याच्याकडे तटस्थपणे बघू शकतोय. हा साक्षी भाव, हा शांती भाव, इथे कुठलाही मी माझेपणाचे काही नाहीये. हे कंटेंट भाव, यालाच आत्मभाव असंही म्हणतात. या शरीर आणि मनामध्ये असलेला हा आत्मा, संपूर्ण चराचरात असलेला परमात्मा आणि साऊंड ओम किंवा प्रणव, या तिन्ही गोष्टी एकच आहेत. या अंडरस्टँडिंगनी आपण तीनदा ओंकार म्हणूयात एकरूपतेने. त्यासाठी छान श्वासात घेऊयात. आ आपल्या शरीराकडे लक्ष आणत सावकाश डोळे उघडूयात आणि आजूबाजूशी कनेक्ट होऊयात. तर आज आपल्याला डॉक्टर यश वेलणकर आपल्याशी संवाद साधणार आहेत. डॉक्टर वेलणकर या प्लॅटफॉर्मवर आधीही येऊन गेले होते मागल्या महिन्यामध्ये आणि खूप चांगला रिस्पॉन्स सगळ्यांनी आपल्याला त्यांना दिला होता. तर आपल्याला त्यांची ओळख आहे, पण तरी मी थोडक्यात परत एकदा ओळख करून देते की डॉक्टर यशवंत वेलणकर हे BAMS झालेले आहेत, आयुर्वेदिक वैद्य. त्यांनी मास्टर्स इन सायकोथेरपी अँड काउन्सिलिंग आणि MA इन फिलॉसॉफी केलेली आहे. ते आयुर्वेदिक सत्ववजय थेरपिस्ट, सायकोथेरपिस्ट असं काम करतात. तर आयुर्वेदिक सत्वाविजय थेरपीचं वैशिष्ट्य असं म्हणजे की मनोरुग्णालाच नाही तर शारीरिक रुग्ण किंवा काही रुग्णच नाही आहेत, पण काही लाईफस्टाईलमध्ये काही इम्प्रूव्हमेंट करायचे किंवा काही रोजच्या व्यवहारातल्या काही गोष्टींमध्ये मार्गदर्शन हवं आहे, तर त्याच्यासाठी आयुर्वेदिक सत्ववजय थेरपिस्ट मदत करू शकतात. त्यांनी साईप एज्युकेशन याची स्थापना केलेली आहे, ज्याच्यामध्ये सर्टिफिकेट इन आयुर्वेदा सत्ववजय कोर्स आणि सर्टिफिकेट इन माइंडफुलनेस थेरपी असे कोर्सेस ते कंडक्ट करतात. हे दोन्ही कोर्सेस कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर यांचे मान्यताप्राप्त आहेत. त्यांनी दोन्ही अँड्रॉइड आणि आयफोनवर साईप माइंड हे ॲप डेव्हलप केलेलं आहे, ज्याच्यामध्ये छोटी छोटी 10-10 मिनिटाची मेडिटेशन्स, गायडेड मेडिटेशन्स आणि असे ऑडिओज आहेत जे आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी 10च्या वरती पुस्तकं लिहिलेली आहेत मराठीमध्ये. त्यापैकी त्यांचं ध्यान विज्ञान या पुस्तकाला प्रेस्टिजियस सोनोपंत दांडेकर अवॉर्ड 2017मध्ये मिळालेला आहे. हा अवॉर्ड त्यांना बेस्ट बुक इन सायकोलॉजीसाठी मिळालेला आहे. त्यांनी लोकसत्तामध्ये मनोवेद हे डेली कॉलम ते लिहिलेलं आहे. लोकमतमध्ये मंथन म्हणून कॉलम लिहिलेला आहे. अनेक कॉर्पोरेट्स इन्स्टिट्यूट्समध्ये त्यांनी लाईफस्टाईल मोडिफिकेशन वर्कशॉप्स कंडक्ट केलेले आहेत. ते 2 स्टेज शोचे रायटर, प्रोड्युसर आणि परफॉर्मर्स आहेत. एक म्हणजे दिल की बात हार्ट वेलनेसशी रिलेटेड आणि दुसरं मराठीमधलं तुमच्या आमच्या घरात विच इज ऑन रिलेशनशिप. त्यांनी मराठीमध्ये स्टोरी टेल हे ॲप डेव्हलप केलेलं आहे, ज्याच्यामध्ये माइंडफुलनेसशी रिलेटेड 20 ऑडिओ आहेत.
त्यांनी अनेक युनिव्हर्सिटीज, कॉलेज, स्कूल्समध्ये सोशल अवेअरनेस आणि टू इम्प्रूव्ह इमोशनल इंटेलिजन्स ऑफ टीचर्स अँड स्टुडंट्ससाठी वर्कशॉप्स कंडक्ट केलेले आहेत. अनेक अनेक लेक्चर्स दिलेली आहेत आजपर्यंत. त्यांचं माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनल खूप खूप रिसोर्सपूर्ण आहे. आणि त्यांनी भारतामध्ये फ्री हेल्पलाईन फॉर पॅनिक अटॅक विच इज सपोर्टेड बाय माइंड अ ब्रेथ अँड्रॉइड ॲप सुरू केलेली आहे. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे डॉक्टर वेलणकर. आणि आजचा आपला विषय आहे की विवेकपूर्ण विचार. तर आता विदाऊट फर्दर ड्यू की मी तुम्हाला विनंती करते की आजचं सेशन सुरू करावं. धन्यवाद. धन्यवाद. या बोलायची आपण आज हे जे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेलं आहे त्यासाठी सुद्धा. तर विवेकपूर्ण विचार ह्याबद्दलचे विचार मी 4 संकल्पना मांडणार आहे एक 12-15 मिनिटांमध्ये. आणि मग त्याबद्दल आपल्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही मोकळेपणानं विचारू शकता. विवेक याला एकूणच भारतीय तत्वज्ञानामध्ये खूप महत्व दिलेलं आहे. विवेक आणि त्याला जोडून विवेक बुद्धी. त्यामुळे गीतेमध्ये असं उदाहरण दिलेलं आहे की आपलं हे शरीर मन म्हणजे एक प्रकारे रथ आहे. आपले घोडे जसे रथाचे घोडे असतात तशी आपली ज्ञानेंद्रिय आहेत जी वेगवेगळ्या दिशेना धावत असतात. त्यांना जो काही लगाम आहे तो म्हणजे मन आहे. म्हणजेच मनाचा एक भाग महत्वाचा अटेन्शन, लक्ष कुठे द्यायचं हे हा एक प्रकारे लगाम आहे. आणि तो लगाम कुणाच्या हातात असायला हवा? तो विवेक बुद्धीच्या हातात असायला हवा. म्हणजेच रथाचा जो सारथी आहे ती विवेक बुद्धी असायला हवी. आणि आत्मा हा त्या रथातला रथी आहे. म्हणजे त्याला जे काही ज्या दिशेला जायचं आहे ती दिशा खरं म्हणजे विवेक बुद्धी जर नीट सारथी म्हणून काम केलं तिने तर तो रथ योग्य दिशेला जाईल. आणि त्यामुळे ही जी विवेक बुद्धी आहे हिचं खूप महत्व आहे. आणि मग विवेक बुद्धी म्हणजेच विवेकानं विचार करणं. तर त्यातली पहिली संकल्पना मी म्हणतो ती म्हणजे आपल्या तत्वज्ञानात असं सांगितलेलं आहे की विवेक विचार कोणता की ज्यामध्ये आसक्ती आणि द्वेष नाही तो विवेकी विचार आहे. ज्यामध्ये आसक्ती आहे तर तो अविवेक आहे. आणि तुम्हाला काही जणांना परिचित असेल की याच तत्वज्ञानावर आधारित अमेरिकेमध्येच अल्बर्ट एलिस यांनी एक सायकोथेरपी विकसित केली, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, REBT, ज्याचं मराठीत त्याला नाव विवेकनिष्ठ विचार पद्धती किंवा मानसोपचार पद्धती असं त्याचा अनुवाद केला जातो. आणि त्यामध्ये हेच मानलं जातं की अविवेकी विचार कोणते. इंग्लिशमध्ये म्हणायचं तर जिथे शुड, मस्ट असे शब्द वापरले जातात ते अविवेकी विचार आहे. आणि मराठीत आपण असं म्हणू शकतो की जिथे च आहे तो अविवेकी आहे, जिथे अट्टाहास आहे तिथे अविवेक जन्माला येतो. आणि म्हणून इंग्लिशमध्ये असं म्हणतात की डिझायर्स आर रॅशनल, डिमांड्स आर इररॅशनल. तेच आपण मराठीत असं म्हणू शकतो की इच्छा असणं हे विवेकी आहे, पण इच्छेची आसक्ती झाली किंवा द्वेष झाला की तो अविवेकी होतो. म्हणजे काय की आता इथे समजा 69 माणसं जॉईन आहेत. त्या सर्वांनी मी जे काही बोलतोय त्याकडे लक्ष द्यावं अशी माझी इच्छा असेल तर ती विवेकी आहे. पण लक्ष द्यावंच, मध्ये कोणी बोलता नाहीये, मध्येच कोणाच तरी अनम्यूट माईक होईल आणि मग मला आवाज ऐकू येईल. आणि जर माझा मध्ये अविवेकी धारणा जर असेल की असे मला आवाज येताच नाहीयेत तर मला खूप राग येईल. आणि असं कोणीतरी मध्येच अनम्यूट करून बोलू शकतं किंवा त्यांचे एकमेकांशी संवाद असू शकतात. हे जर मी मान्य करणं
म्हणजे मी माझ्यातला विवेक जागृत ठेवणं आहे. म्हणजेच सर्वांनी या बोलण्याकडे लक्ष द्यावं ही माझी इच्छा आहे. पण ती आसक्तीमध्ये रूपांतर केव्हा होते, ज्यावेळी त्याला च लागतो. सर्वांनी इकडे लक्ष दिलंच पाहिजे. हा च जेवढा तीव्र, तेवढं मला होणारा भावनिक त्रास हा तीव्र होत असतो. आणि त्यामुळे आपल्या मनातले असे जे काही दुराग्रह असतील ते आपल्याला अविवेकी विचार करायला प्रवृत्त करतात. आणि त्यामुळे आपण विवेकी विचारामधली पहिली संकल्पना नीट समजून घेऊया की आपल्या प्रत्येकाच्या मनात असे काही ना काही दुराग्रह, काही हट्ट, काही आसक्ती, काही द्वेष असे असतात. ते आपल्याला शोधले पाहिजेत आणि त्यातला च काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच ती इच्छा असण्यात काही अविवेक नाही आहे. त्याची इच्छेची आसक्ती झाली की ते अविवेकाकडे आपण जाऊ लागतो. तर हे जी आता मी पहिली संकल्पना मांडली आहे, याबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. अन्यथा मी तुम्हाला प्रश्न विचारेन की आता मी जी विवेकाची एक व्याख्या जी केली आहे की ज्यामध्ये आसक्ती किंवा द्वेष नाही, इच्छा आहे असं होऊ नये असंही वाटत आहे, पण होऊच नये असं ज्यावेळी होतं त्यावेळी ते अविवेकाकडे आपण जात असतो. हे तुम्हाला मान्य आहे का? मान्य असेल तर हो असं चॅटमध्ये टाईप करा, मान्य नसेल तर नाही असं टाईप करा. आणि नाही असं टाईप केलं तर तुमचं जे काही वेगळं मत आहे तेही तुम्ही मांडा. तर ज्यांना ज्यांना हे मान्य आहे की विवेकी विचार म्हणजे च नसणारे विचार, आपल्या मनातले जे असे काही आसक्ती आणि द्वेष असतील ते आपल्याला अविवेकाकडे नेत असतात. आणि ते आसक्ती आणि द्वेष शोधणं आणि ते बदलणं हे आपल्याला अधिक विवेकी बनवतं. तर हे ज्यांना ज्यांना बुद्धीच्या पातळीला मान्य होत असेल त्यांनी येस हो असं टाईप करा. थँक्यू. आणि अर्थातच तुमच्यापैकी काही जणांना हे पटलेलं नसू शकतं, ते नो नाही असं टाईप करू शकतात. फक्त त्याबरोबर अशी माझी विनंती असेल की त्यांनी त्यांचं वेगळं मत व्यक्त करावं, मांडावं. ओके, तर असं आत्ता तरी नाही असं कोणाचं दिसत नाही आहे. तर ही आपण विवेकी विचाराच्या बद्दलची पहिली संकल्पना आता समजून घेतलेली आहे. याबद्दल सुद्धा काही प्रॅक्टिकल अडचणी, प्रश्न आपल्या सर्वांच्याच आयुष्यात येत असतात आणि ते तुम्ही नंतर विचारू शकता. आता आपण विवेकी विचारामध्ये म्हणजे विचार करण्यातना तो विवेकी कसा आपण करू शकतो. आता आपण जशी पहिली संकल्पना की त्यातला च काढून टाकणार, तसंच विचारांची सूत्र वेगवेगळी करणं. म्हणजे काय, बऱ्याचदा निर्णय ज्यावेळी आपल्याला घ्यायचा असतो एखाद्या, आणि तो विवेकी निर्णय असावा असं जर आपण म्हणत असू तर तो विवेकी निर्णय म्हणजे काय, तर जो काही आपल्याला समजा निर्णय घ्यायचा आहे, हे करू की ते करू. आता ज्यावेळी असं आपल्या समोर पर्याय असतात त्यावेळी त्या प्रत्येक पर्यायाची काही ना काही किंमत मोजावी लागत असते. म्हणजेच त्याच्यात काही ना काही निगेटिव्ह पॉइंट्स असतात, काही ना काही धोके असू शकतात, काही ना काही आपल्याला माहीत नाही अशा गोष्टी असू शकतात, आणि काही ना काही चांगल्या गोष्टी, आपल्याला जे काही पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत असेही असू शकतात. विवेकी विचार करताना आपण या वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करून त्यातले प्लस आणि निगेटिव्ह पॉइंट्स यांचा विचार करून एक कॉम्प्रिहेन्सिव्ह निर्णय घेणं म्हणजे विवेकी विचार, असं विवेकी निर्णय असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच जो काही मी निर्णय घेणार आहे त्यामध्ये काही ना काही मला किंमत मोजावी लागणार आहे, काही ना काही मला धोका असू शकतो, याचं भान असणं हे विवेकाचं लक्षण आहे. म्हणजेच आपण असं म्हणू की इम्पल्सिव्ह डिसिजन इज अविवेकी डिसिजन.
मनात आलं आणि हे केलं असं जे काही माणसं करत असतात त्यामध्ये बऱ्याचदा अविवेकाची बीजे असतात आणि मनात आलं ते केलं म्हणजेच त्यावेळी त्यांच्या ज्या काही भावना असतात त्या भावना त्यांना ते विचार निर्माण करत असतात आणि त्यामुळे अशा भावना शांत करून भावना नसताना निर्णय घेणं हे विवेकी निर्णय असू शकतो, ज्याला आपण आपल्या लक्षात राहण्यासाठी एक हॉल्ट हे अब्रिव्हेशन आपण एकत्र असं करू शकतो की ज्यावेळी आपण हंग्री असू, अँग्री किंवा अँक्झियस असू, लोनली आपल्याला वाटत असेल किंवा आपण टायर्ड असू, थकलेलो असू, त्यावेळी कोणतेही महत्वाचे निर्णय शक्यतो घ्यायचे नाही, कारण ते अविवेकी असू शकतात. का? कारण ज्यावेळी आत्ताच्या या ज्या काही 5 कंडिशन मी सांगितल्या त्यावेळी आपल्या शरीरातली केमिकलच बदललेली असतात. हंग्री असताना आपल्या शरीरातली केमिकल बदललेली असतात, म्हणूनच आपल्याला भूक लागलेली असते. भूक लागणं म्हणजेच शरीरातली केमिकल बदललेली आहेत हे आपल्या मेंदूला समजतं. आवश्यक तेवढी एनर्जी, ग्लुकोज आता नाही आहे हे मेंदूला समजतं आणि त्यावेळी जर आपण कुठला महत्वाचा निर्णय घेतला तर तो अविवेकी ठरू शकतो. हेच अँक्झियस असू, अँग्री असू, म्हणजे सुद्धा आपल्या मनात त्यावेळी त्या भावना अधिक असतात, कारण ती केमिकल आपल्या मेंदूमध्ये शरीरामध्ये निर्माण होत असतात. स्ट्रेस हार्मोन्स अधिक असतात आणि त्यावेळी ठराविक पद्धतीनंच माणूस विचार करत असतो. आणि म्हणूनच ज्यावेळी एखादी व्यक्ती अँग्री असते त्यावेळी ती खून करण्याची शक्यता अधिक असते किंवा स्वतःला देखील मारून घेण्याची शक्यता अधिक असते. रागाच्या भरात आज आत्महत्या होताना देखील आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा इम्पल्सिव्ह डिसिजन त्यावेळी वाटलं म्हणून ते केलं अशी कृती जी अर्थातच अविवेकी असते. आणि म्हणून असं इम्पल्सिव्ह डिसिजन, इम्पल्सिव्ह बिहेवियर जर टाळायचं असेल, म्हणजेच विवेकी निर्णय जर घ्यायचे असतील, तर ज्यावेळी आपण कोणताही निर्णय घेणार असू त्यावेळी आपल्या मनस्थितीकडे लक्ष देऊन ती अँग्री, अँक्झियस, लोनली, टायर्ड अशी नाही ना, हे आपलं आपण तपासून पाहायला हवं. आणि ती नसेल म्हणजेच आपली मनस्थिती आपण जे स्केल करतो -1 +2 3 या लेव्हलमध्ये ती असेल त्यावेळी जर आपण निर्णय घेतला तर तो अधिक विवेकी असू शकतो. आणि मग असा निर्णय घेताना प्रत्येक पर्यायाचे जे काही फायदे आहेत आणि तोटे आहेत यांचा भान ठेवून, यांचा विचार करून आपण जर निर्णय घेतला तर नंतर जे काही आपल्याला तोटे जाणवायला लागतात आणि त्यामुळे मग अस्वस्थता वाढत जाते. जर आपल्याला आधीच माहिती असेल की पुढच्या रस्त्यामध्ये अशी अशी खराबी असू शकते, तर त्या रस्त्यावर जाताना आपल्याला मग फार अँझायटी किंवा अस्वस्थता ही राहत नाही. आणि त्यामुळे निर्णय घेताना असा वेगवेगळ्या पर्यायांच्या फायद्या तोट्याचा, शक्यतांचा विचार करून निर्णय घेणं हे विवेकी निर्णय असं असू शकतं. आणि हे एक विचार करण्याचंच कौशल्य आहे. म्हणजे काय की बऱ्याचदा माणसांना ज्यावेळी निर्णय घेता येत नाही, ती गोंधळलेली असतात. याचं कारण मनात विचारांचे भोवरे निर्माण होत असतात. जसं पाण्याच्या प्रवाहामध्ये एकमेकांच्या वेगवेगळ्या दिशांनी येणारे प्रवाह जर एकत्र आले, नदीमध्ये जर एक मोठा दगड असेल तर तिथे असे वेगवेगळे प्रवाह येतात आणि मग तिथे भोवरा तयार होतो. किंवा वेगवेगळे धागे जर एकत्र आले आणि ते गुंतले गेले तर गुंता तयार होतो. असाच गुंता आपल्या मेंदूत तयार होतो, आपल्या मनात तयार होतो आणि ती गुंत्याची अवस्था म्हणजे कन्फ्युजन, गोंधळ. काय करायचं आहे काय समजत नाही. आणि त्या गोंधळातून जर बाहेर पडायचं असेल तर आपण सर्वच जण अशा पद्धतीनं विचार करण्याचं, विवेकी विचार करण्याचं कौशल्य विकसित करू शकतो. आणि ज्यांचा मेंदू, सर्वसामान्य माणसाचा मेंदू जो आहे म्हणजेच अगदीच मेंटली रिटार्डेड किंवा स्किझोफ्रेनिया असेल तर त्यांना कदाचित तसा विचार करता येणार नाही. पण आपण ॲव्हरेज आपला जो मेंदू आहे
आपण सर्वजण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पर्यायांचा आणि त्या पर्यायातल्या फायद्या तोट्यांचा विचार करू शकतो आणि असा विचार करून आपण एक विवेकी निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे विवेकी विचार करताना तो केवळ पॉझिटिव्ह विचारच करायचा नाहीये, हे आपल्याला खूप समजून घेणं आवश्यक आहे. आज बी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह थिंकिंग याचा बराच बोलबाला आहे, पण हीच पॉझिटिव्हिटी काही वेळा टॉक्सिक पॉझिटिव्हिटी होऊ शकते. म्हणजेच माणूस जे काही वास्तव आहे ते नाकारू लागतो, डिनायल मोडमध्ये जातो. आणि हा डिनायल मोड किंवा नाकारणं, वास्तव नाकारणं हे पुन्हा अविवेकी आहे. तो जे काही वस्तुस्थिती आहे, रियालिटी आहे, त्यापासून पळत असतो. मग असे आम्हाला पेशंट पाहायला मिळतात की डायग्नोसिससाठी रिपोर्ट करायला सांगितला आणि समजा तो रिपोर्ट काहीतरी असा कॅन्सर पॉझिटिव्ह, असा HIV पॉझिटिव्ह असा आला, तर माणसं तो रिपोर्टच फाडून टाकतात, चुकीचा रिपोर्ट आहे असं म्हणतात. किंवा रिपोर्ट करायलाच न जाणं हे सुद्धा एक प्रकारे डिनायलच आहे, की आपणच मला काही होत नाही, मी पॉझिटिव्ह थिंकिंग करत राहीन असं म्हणून माणसं आज भारतात सुद्धा खूप अशी दिसतात आणि ज्याचे तोटेही पाहायला मिळतात. तर एक प्रकारे टॉक्सिक पॉझिटिव्हिटी ही सुद्धा अविवेकी आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. आणि वास्तव समजून घेण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे ते करणं, अधिक माहिती घेणं, योग्य माहिती घेणं आणि सर्वांगीण विचार करणं, हे एक आपण विवेकी विचाराचं दुसरं लक्षण किंवा संकल्पना असं म्हणू शकतो. तर याबद्दल सुद्धा तुमच्या मनात काही वेगळं मत, शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. आपण दुसरी संकल्पना अशी म्हणतो आहोत की ज्यावेळी कोणताही निर्णय घ्यायचा असेल त्यावेळी तो वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करून निर्णय घेणं हे अधिक विवेकी असू शकतं. मनात आला एकच पर्याय आणि त्याचा लगेच निर्णय घेणं हे काही वेळा अविवेकी ठरू शकतं. तर हे मान्य आहे का? पुन्हा मान्य असेल तर 2 असं टाईप करा, कारण आता आपण दुसरी संकल्पना पाहतो. मान्य नसेल तर नो असं टाईप करा आणि तुमचा जो काही वेगळा विचार आहे तो तुम्ही मांडू शकता. मला एक प्रश्न होता याच्यावर. हो, बोला. अ, हे अगदी मान्य आहेच आणि हे आपण वेगवेगळ्या ह्याच्यातून शिकत असतो. पण मला हा प्रश्न आहे की एस्पेशली ह्याचा सराव केलेल्या लोकांना हे खूप सहज जमणं शक्य आहे का? कारण सामान्य लोकांना हा कॉन्सेप्ट ओके ठीक आहे, म्हणजे मग कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी मला हे बघायला पाहिजे माझी मनस्थिती कशी आहे, आणि हे तुम्ही आता जो सगळा प्रोसेस सांगितला तर याला एक वेळ लागतो आणि कधी कधी तो वेळ माणसांकडे नसतो. तर म्हणजे माझा प्रश्न हा, इज इट पॉसिबल टू लर्न हाऊ टू डेव्हलप दिस अवेअरनेस so that you can take a decision within a few minutes considering हो, all this process? Yeah. येस. तो आता ज्यावेळी असे इमर्जन्सी डिसिजन, म्हणजे खेळताना प्रत्येक वेळी खेळाडू हा डिसिजन घेऊ शकेल का? तर नाही. कारण तुम्ही म्हणता तसं इमर्जन्सीच त्याला तो डिसिजन घ्यायचा आहे की मला कोणता फटका वापरायचा आहे. मग तो टेनिसमध्ये असेल, बॅडमिंटनमध्ये असेल किंवा क्रिकेटमध्ये असेल. आणि त्यावेळी त्याची मसल मेमरी निर्माण होणं हेच महत्वाचं असतं. त्यासाठी ती प्रॅक्टिस खेळाडू करत असतात की तो ज्या प्रकारचं सिच्युएशन आहे त्याला तो रिफ्लेक्सली तो फटका निवडतो. त्यावेळी त्याला असं वेगवेगळे पर्याय, हा फटका निवडू की तो निवडू, असं पर्यायांचा विचार करायला त्याला फारशी वेळ नसतो. तर अशा सिच्युएशन मध्ये हे आवश्यक नाही. मग त्यावेळी काही वेळा त्याचा फटका चुकू शकतो, तो आउट होऊ शकतो किंवा बॅडमिंटन मध्ये फॉल होऊ शकतो. इट्स ओके. रोजच्या सिच्युएशन मध्ये अशी फारशी इमर्जन्सी अशी असते असं फार कमी प्रसंग असतात. जर अशी इमर्जन्सी असेल तर हे योग्य नाही. त्यावेळी जो काही निर्णय पटकन असेल तो घ्यायला पाहिजे. पण बऱ्याचदा आपले निर्णय म्हणजे
काही जे काही कोणत्या डॉक्टरकडे जाऊ, कोणती औषधं घेऊ, कोणत्या शाळेत मुलाला घालू, कोणता रस्ता निवडू, कोणतं वाहन निवडू, कोणता ड्रेस निवडू. शॉपिंग करताना आपल्याला ड्रेस आणि त्याचे सुद्धा खूप पर्याय समोर असू शकतात आज. तर यावेळी आपण अधिक विवेकी पद्धतीनं जर विचार करण्याची स्वतःला सवय लावली, आणि त्याची प्रोसेस तुम्ही आता बरोबर सांगितली की एकतर ते मनस्थितीकडे लक्ष देणं आणि नंबर देणं हे बऱ्याच जणांना माहिती असेल असं मी आता गृहीत धरतो. ते जर आपण केलं, ज्याला फार वेळ लागत नाही, आत्ता माझा मूड कसा आहे असं स्वतःला प्रश्न विचारायचा, आणि तो जर खूप खराब -3 -4 असा असेल तर आत्ताच लगेच डिसिजन घ्यायचा नाही. मग तो मूड बदलण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. थोडं डीप ब्रिदिंग करू शकतो, स्ट्रेचिंग करू शकतो, एखादा चांगला विचार करू शकतो. आणि ज्यावेळी आपला मूड चांगला असेल, पण एक महत्वाचा निर्णय जो काही आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे तो घेऊ शकतो. आणि तुमच्या प्रश्नाचं स्पेसिफिक उत्तर आहे की ही सवय स्वतःला किंवा हे ट्रेनिंग स्वतःला आपण देऊ शकतो का, तर हो, हे ट्रेनिंग देऊ शकतो. आणि आपण सर्वसामान्य सर्वांनीच असं ट्रेनिंग खरं म्हणजे स्वतःला द्यायला हवं. असं ट्रेनिंग ज्यावेळी आपण देऊ त्याच वेळी आपण एक प्रकारे स्लो थिंकिंग करत असतो. त्याच तिसऱ्या कन्सेप्ट कडे मी आता येणार आहे. ते म्हणजे आपल्या मेंदूमध्ये 2 प्रकारचं थिंकिंग होत असतं, फास्ट थिंकिंग आणि स्लो थिंकिंग. आणि बऱ्याचदा फास्ट थिंकिंग हे आपले जे काही स्वभाव आहे, आपला जो काही पॅटर्न आहे त्यानुसारच होत असतं, आणि तसेच विचार आपल्या मनात येत असतात. आणि जर आपण असे फास्ट थिंकिंगवर अवलंबून जर तसेच निर्णय घेऊ लागलो तर आपला एक ठराविक पद्धतीनंच आपला निर्णय आपण घेत राहतो, कारण तोच एक पॅटर्न तयार झालेला आहे. पण आपण सर्वजण स्लो थिंकिंग करू शकतो. आत्ता जे मी सांगितलं दॅट इज अ स्लो थिंकिंग. आणि आपल्या मेंदूमध्येच एक क्षमता आहे की शांतपणे आत्ताची जी काही सिच्युएशन आहे, स्लो थिंकिंग म्हणजे काय की एक सिच्युएशन असं असं झालं आहे असं आपल्याला समजतं, त्यावेळी लगेच फास्ट थिंकिंग आपलं हेच त्याचं कारण आहे असं आपल्या मनात विचार येत असतो. काही वेळा तो खरा असू शकतो, पण प्रत्येक वेळी तो खरा असेलच असं नाही. आणि विवेकी विचाराची तिसरी कन्सेप्ट म्हणजे थॉट्स आर नॉट फॅक्ट्स, हे भान ठेवणं. माझ्या मनात जो पहिला विचार आलेला असेल, जो फास्ट थिंकिंगचा परिणाम असतो, हे सत्य असेलच असं नाही. इट कॅन बी वन प्रोबॅबिलिटी. हे भान ठेवता येणं हे विवेकी विचाराचं तिसरं लक्षण आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच माझं आपल्या छोट्या छोट्या माझा एखादी व्यक्ती नेहमीच काही दूषणं देते, पार्शलिटी करते. भावंडांमध्ये बऱ्याचदा असं वाटत असतं, अगदी मोठी भावंड झाली तरी त्यांच्या मनात हा विचार अगदी ठाम असतो की माझे आई वडील माझ्या भावंडावर अधिक प्रेम करत होते, माझ्यावर करत नव्हते. हे जे आता वाटतं आहे, इट कॅन बी अ फास्ट थिंकिंग. हे सत्य असेलच असं नाही. आणि ज्यावेळी आपण ही प्रॉबॅबिलिटी आहे असं असू शकतं, हे हे जर आपल्याला भान ठेवायचं असेल तर आपल्याला स्लो थिंकिंगचा स्वतःला प्रॅक्टिस करायला हवी, जे आपण करू शकतो. आता मी जी सांगितली ही स्लो थिंकिंगची प्रॅक्टिस आहे. प्रत्येक वेळी ती उपयोगी आहे का, नाही. ज्यावेळी क्विक डिसिजन घ्यायचे आहेत, उदाहरणार्थ खेळताना, इमर्जन्सीमध्ये, युद्ध ज्यावेळी प्रत्यक्षात बॉर्डरवर सैनिक उभे असतात, त्यावेळी त्यांना कदाचित क्विक डिसिजन घ्यावे लागत असतील. पण आपल्याला असे काही रोजच्या स्थितीमध्ये असे लगेच तात्काळ डिसिजन असे घेण्याच्या वेळा खूप कमी असतात. आणि त्यामुळे आपण ज्या ज्या वेळी शक्य असेल त्या त्यावेळी स्लो थिंकिंग करू शकतो. याचं अनेक महत्वाची कारण असं आहे की ज्यावेळी आपण फास्ट थिंकिंग करतो, पटकन जो काही निर्णय घेतो तो बायस्ड असण्याची शक्यता आहे. आणि ते वेगवेगळे बायस, आता म्हणजे ज्याला कॉग्नेटिव्ह बायस्ड असं म्हटलं जातं. सो ऑल कॉग्नेटिव्ह बायस आर
इररॅशनल, अविवेकी असं आपण म्हणू शकतो. कॉग्नेटिव्ह बायस म्हणजेच पटकन मनात जे काही आपला पॅटर्न आहे मेंदूचा त्यानुसारच विचार येणं. आणि मग आता असे बरेच बायस आहेत, त्यातले 2-3 बायस मी आता सांगतो. त्यातला खूप महत्वाचा एक बायस म्हणजे निगेटिव्हिटी बायस. आपला मेंदू नकारात्मकतेकडे झुकलेला आहे हे आता शास्त्रज्ञांच्या लक्षात येत आहे. वेगवेगळ्या सायकोलॉजिस्टच्या, न्यूरोसायंटिस्टच्या, इव्हॉल्युशनरी सायकोलॉजिस्टच्या. आणि हा निगेटिव्हिटी बायस म्हणजे मनात ज्यावेळी पहिला विचार जो येतो तो बऱ्याचदा नकारात्मकतेकडे झुकलेला असतो. म्हणजे मगाशी जे मी म्हटलं पार्शलिटी माझ्यावर केली जाते. हा जो विचार का दृढ होत जातो, कारण आपला मेंदू अशाच पद्धतीचं प्रेडिक्शन करत असतो. असं म्हणतात की आपला मेंदू इज अ प्रेडिक्टिंग मशीन. तो सतत प्रेडिक्ट करत असतो आजूबाजूचं जे काही वातावरण आहे त्याचा तो अंदाज लावत असतो आणि त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तो जो काही अर्थ लावतो दॅट इज अ प्रेडिक्शन. मोस्ट ऑफ द टाइम इट कॅन बी अ निगेटिव्ह. म्हणजे काय की एखादी गोष्ट, म्हणजे उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आता माझ्याकडे असे अँझायटीचे वगैरे असे क्लायंट खूप असतात. तर ते समजा घरात बसलेले आहेत आणि समोर असं काहीतरी त्यांना पेटतंय असं दिसतं आणि ते खूप अँक्झियस होतात आणि पळत पळत तिथे जातात आणि त्यांच्या लक्षात येतं की प्रत्यक्ष काही आग नाहीये, एक काहीतरी असा कागद पडला आहे आणि तो उडतो आहे आणि त्याच्यावर अशी प्रकाश किरणं पडतायत की ती ज्वाला आहे असं वाटतं. इट इज अ निगेटिव्हिटी बायस की असं ज्यावेळी ती ज्वाला आहे अशी दिसते त्या क्षणी इथे आग आहे असं आपल्याला वाटतं, त्या माणसाला वाटतं. आणि अँझायटी डिसऑर्डर असेल तर हे अधिक होतं, कारण ती अँझायटी ही फिलिंगच त्याच्या मनात सतत असते की सतत त्याला असं काही ना काही धोकेच दिसत असतात. वेदांतामध्ये हेच उदाहरण दोरी आणि साप असं दिलेलं आहे की दोरी असते पण तो साप आहे असं वाटतं. तर ते सुद्धा निगेटिव्हिटी बायसचं एक उदाहरण आहे असं आपण म्हणू शकतो. जे आपला मेंदू प्रेडिक्ट करतो त्याला पहिल्यांदा त्यामध्ये काहीतरी धोका आहे असं वाटत असतं. तर अगदी जवळ असेल तर साप आहे म्हणून आपल्याला काळजी नक्की घ्यायला हवी. पण जर पुरेसं अंतर असेल, 2 फूट असेल, तर समोर दोरी आहे की साप आहे हे नीट निरखून आपण पाहू शकतो. आणि ते पाहायचं असेल तर तो सापच आहे हा जो विचार आणि ती जी भीती आपल्या मनात असते ती निगेटिव्हिटी बायसमुळे असते. निगेटिव्हिटी बायस म्हणजे दुसरं उदाहरण म्हणजे एखाद्या व्यक्ती आठवली की बऱ्याचदा आपण त्याच्याबरोबर जे काही चांगले अनुभव घेतलेले असतात त्याऐवजी त्याच्याशी जे काही वाद झालेले असतात ते आपल्या मनात अधिक लवकर येतात. तर इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ निगेटिव्हिटी बायस. आणि हा निगेटिव्हिटी बायस काय आहे? सो निगेटिव्हिटी बायस म्हणजे भीती वाटणं. आणि उत्क्रांतीमध्ये अशी भीती वाटणं खूप महत्वाचं होतं. ज्यांना अशी भीती वाटत होती ते जगले असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. थोडीशी शंका आली आणि वाघ असेल अशी ज्यांना भीती वाटली आणि जे पळत सुटले ते वाचले. आणि का? कारण कदाचित तो वाघ नसूही शकतो, पण त्यावेळी आपले जे पूर्वज होते ते निशस्त्र होते, त्यांच्याकडे काहीच साधनं नव्हती, हत्यारं नव्हती. आणि जी माणसं त्यावेळी जे आदिमानव अधिक धाडसी होते ते खाल्ले वाघानं, कारण ते पळून गेले नाही, त्यांचा वंश पुढे वाढलाच नाही. आपण सर्व माणसं ही भित्र्या माणसाचे वंशज आहोत. आणि म्हणून भीती आपल्या मनात जी असते ती सुद्धा एक निगेटिव्हिटी बायसच उदाहरण आहे. आणि हीच भीती अँझायटी मध्ये रूपांतरित होते. आणि मग आज आपण जे असं म्हणतो की कम्फर्ट झोनच्या बाहेर जायची लोकांची तयारी नसते. का? कारण कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणं म्हणजे पुन्हा धोका, अँझायटी, काहीतरी चुकू शकतं. आणि त्यामुळे बहुसंख्य माणसं ही कम्फर्ट झोन मध्ये राहणं पसंत करत असतात. तर हे कम्फर्ट झोन मध्ये जर आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर आपण पडू शकणार नसू तर आपण ग्रोथच नाही करणार. जे आज आपली माणसाची जी काही प्रगती झालेली आहे ती भीती वाटत असून देखील जे कम्फर्ट झोनच्या बाहेर पडू शकले, म्हणजेच
विवेकाचा ज्यांनी वापर केला आणि काही ना काही धाडस केलं, नवीन जिथे मळलेली वाट नाही आहे त्या रस्त्यानं चालले, त्यामुळे नवीन प्रदेश शोधले गेले. अन्यथा नवीन प्रदेशात माणूस गेलाच नसता. वेगवेगळ्या कल्पनांवर काम केलं म्हणून आज हे लाईट लागला. आपण आज जे टेक्नॉलॉजी मुळे एकमेकांशी संपर्क साधू शकतो आहोत. हे काही माणसं कम्फर्ट झोनच्या बाहेर गेली आणि त्यांनी वेगळ्या पद्धतीनं विचार आणि कल्पना ते करू शकली आणि त्या कल्पना ते प्रत्यक्षात आणू शकले. त्यामुळे आज ही सगळी टेक्नॉलॉजीची झेप आहे. आणि जर आपण विवेकी विचार करत नसू तर बऱ्याचदा या सगळ्या टेक्नॉलॉजीला सुद्धा आज नाकारलं जातं. आज भारतामध्ये म्हणजे UPI वापरणं हे जगात सर्वाधिक भारतात आहे असं मी ऐकतो. तुम्ही त्याला अधिक सांगू शकता बरोबर की चुकते. पण आज आमच्या इथे अगदी काय आपण म्हणतो जो नंदी बैलवाला माणूस आहे त्याच्या नंदी बैलाच्या शिंगांना सुद्धा आज UPI कोड लावलेला आहे आणि त्याला जी काही भिक्षा द्यायची आहे ती सुद्धा आज आम्ही UPI स्कॅन करून देऊ शकतो. मग पानपट्टी, अन्य 5 रुपये, 10 रुपये सगळीकडे आज UPI न पेमेंट आम्ही करू शकतो. पण इथे सुद्धा विशेषतः जे सिनियर सिटीजन किंवा काही अँझायटी असणारी माणसं ही ते वापरत नाहीत, कारण त्यामध्ये स्कॅम होईल, आपण फसवले जाऊ असं त्यांना वाटत असतं. तर मला असं वाटतं की हा सुद्धा एक अविवेकी विचार आहे की सतत अशी अँझायटी, आपण काहीतरी फसवले जाऊ, आपल्याला त्रास होईल, हे कम्फर्ट झोन मधून बाहेर न पडणं आहे. आणि जर आपल्याला त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायचं असेल तर भीती वाटली तरी देखील आपण धाडस करायला. भीती वाटताच नाहीये असं वाटणं होणार नाही. कणखर मन कोणाचं, ज्याला भीती वाटत नाही ते कणखर मन नाही. भीती वाटून सुद्धा जो बाहेर पडतो, प्रयत्न करतो, ते त्या माणसाचं मन कणखर आहे असं आपण म्हणू शकतो. आणि अशा कणखर मनासाठी देखील कणखर मनासाठी देखील विवेकी विचार की काय काय धोके असू शकतात ते धोके समजून घ्यायला हवे. ते धोके कसे टाळू शकतो ते समजून घ्यायला हवं. पण सतत फास्ट थिंकिंग जे काही मनात पहिले विचार येतात, जे बऱ्याचदा निगेटिव्हिटी बायस असल्यामुळे भीतीचे, चिंतेचे असे असतात, त्याच्यावर आपल्याला मात करता येणार. तर असे वेगवेगळे प्रकारचे बायस आहेत. दुसरा बायस हा कन्फर्मिटी बायस. म्हणजे असं म्हटलं जातं की आपण ज्यावेळी एखादी माहिती वाचतो आणि आपले जे काही आधीचा बिलीफ असतो त्याला पूरक एवढीच माहिती आपण घेतो. त्याच्यापेक्षा जी काही वेगळी माहिती आहे ती आपल्याला समजतच नाही. नॉन कॉन्शियसली हे होतं आपल्याला. आपण पूर्ण समजा, उदाहरणार्थ मी तुम्हाला असं उदाहरण देऊ शकतो कारण मी हा प्रयोग केलेला आहे. तुमच्यापैकी अनेकांनी डॉक्टर अभय बंग यांचं माझा साक्षात्कारी हृदयरूप हे पुस्तक कदाचित वाचलं असेल. वाचलं नसेल तर अवश्य वाचा. तर ते पुस्तक ज्यांना मी वाचायला दिलं, ज्यांनी वाचलं, त्यांना मी प्रश्न विचारला की काय सांगितलंय अभय बंगने. तर त्या माणसाची जी आधीची बिलीफ असतो कन्फर्मिटी, म्हणजे तो व्यायाम असंच सांगणारा करणारा असं असेल तर तो सांगतो व्यायाम कसा आवश्यक आहे हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. दुसरा समजा डाएटकडे झुकणारा अधिक असेल, न्यूट्रिशनिस्ट असेल, तर आहारात कसे बदल अपेक्षित आहेत हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि तिसरा माझ्यासारखा सायकोथेरपिस्ट, मनाचा अभ्यास करणारा असं असेल तर तो असं म्हणतो की त्यात स्ट्रेस मॅनेज कसा करावा हे सांगितलेलं आहे. खरं म्हणजे त्यामध्ये तिन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, जीवनशैली व्यवस्थापन, म्हणजे या तिन्हीमध्ये बदल घडवणं. आहार, आपले जे काही वागण्याची पद्धत म्हणजे विहार आणि विचार. तर हे जे मी आता उदाहरण दिलं, इट इज ऑल्सो अ कन्फर्मिटी बायस. माझ्या मनात जे काही प्रभाव असतो तसंच मी ज्यावेळी माहिती घेतो त्यावेळी तेवढीच माहिती माझ्या मनात रजिस्टर होते. आणि त्यामुळे पूर्ण माहिती आपण घेऊ शकत नाही. आणि त्यावेळी देखील म्हणजे एखादी माहिती घेत असताना देखील
आपल्याला सजग राहायला हवं, आपला विवेक जागृत ठेवायला हवा. आणि हे जे फास्ट थिंकिंग आहे आणि त्या फास्ट थिंकिंगमुळे अशा प्रकारचे जे बायस, जे नॉन कॉन्शियस, मी त्याबद्दल मला समजतच नसतं असं जे आहे, ते जर आपल्याला कमी करायचं असेल तर सजगता वाढवणं म्हणजेच माझ्या मनात वेगवेगळ्या पातळीवर जे विचार असतात त्या विचारांविषयी देखील सजग होणं, जे मी शिकवत असतो, हे आपण करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ते जर आपण केलं तर आपण फास्ट थिंकिंग आवश्यक असेल त्यावेळी आपण करू. म्हणजे आता समजा काय कौन बनेगा करोडपती मध्ये फास्टेस्ट फिंगर असं एक टेस्ट असते, जो पटकन उत्तर देतो त्यांना बच्चन साहेब समोर बोलवतात. तिथे हे काय आपण म्हणू स्लो थिंकिंग उपयोगी नाही, तिथे फास्ट थिंकिंगच आवश्यक आहे. पण असं कायम आपण काही त्या हॉट चेअरवर कायम नसतो. अनेकदा बहुसंख्य वेळा आपण शांतपणे अनेक पर्यायांचा विचार करून, अनेक शक्यतांचा विचार करून, म्हणजे एखादी घटना घडली की असंच झालं असणार, हे माणसं इतक्या हमरातुमरीनं मांडत असतात आणि त्यामुळे वाद होतात. अनेक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मग माणसं बाहेर पडतात, कारण हे असंच झालं असणार. हे जे फास्ट थिंकिंग आहे हेच ट्रू आहे, हेच सत्य आहे असं त्यांना वाटत असतं. आणि त्यामुळे थॉट्स आर नॉट फॅक्ट्स, थॉट इज जस्ट वन प्रॉबॅबिलिटी, हे भान विकसित करणं म्हणजे विवेक जागृत करणं आहे. हे पटत असेल तर 3 असं टाईप करा. सो ही आपली तिसरी संकल्पना आहे. माझ्या मनात जो फास्ट थिंकिंगमुळे विचार येतो तो प्रत्येक वेळी सत्य असेलच असं नाही, ती एक शक्यता असू शकते. पण ज्यावेळी मी ते सत्य असंच मानतो त्यावेळी मग मला ती खूप पॅनिक अटॅक येतो, अँझायटी निर्माण होते. आणि त्यापासून आपल्याला जर स्वतःला विवेकी ठेवायचं असेल तर हे भान आपण ठेवलं पाहिजे की हा एक विचार आहे आणि हेच सत्य आहे असं नाही. हे भान ठेवणं हे सुद्धा विवेकाचं लक्षण आहे. याबद्दल सुद्धा तुमच्या मनात काही प्रश्न किंवा काही वेगळी मतं असतील तर तुम्ही मांडू शकता. हा, परत मलाच एक कॉमेंट करायची होती. ऑफकोर्स सायकोलॉजीमध्ये हे सगळं शिकलेलं असल्यामुळे तुमच्याकडून ऐकताना इतकं छान वाटतंय. मला एक प्रश्न होता की तुम्ही जो नेगेटिव्हिटी बायस आणि कन्फर्मेटिव्ह बायस सांगितला, तो इतरांच्या म्हणजे आपण इतरांशी बोलताना, वागताना किंवा आपल्या आजूबाजूचं वातावरण हे करताना असतोच, पण बऱ्याच जणांचा हा स्वतःविषयी असतो. त्याविषयी सांगाल का? आणि त्याच्यात कसा बदल म्हणजे स्वतःविषयी त्यांचं मत किंवा त्यांचं स्वतःविषयीचं जे भान असतं ते सतत नेगेटिव्हच विचार करतात स्वतःविषयी, किंवा कन्फर्मेटिव्ह बायस खूप असतो त्यांच्यामध्ये आणि त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्याविषयी काय सांगा? बरोबर. तर हे जसं दुसरा विषय असेल तसंच मला माझ्याविषयीचे जे काही विचार निर्माण होतात ते सुद्धा सत्य असेलच असं नाही. हेच भान तिथेही ठेवायला हवं. म्हणजे मग तिथे विवेकी विचार हा मी माझ्या स्वतःचा करताना माझ्यामध्ये काही स्ट्रेंथ आहेत आणि काही लिमिटेशन्स आहेत. हे जसं आपण मगाशी वेगवेगळ्या पर्यायांमध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, काही निगेटिव्ह गोष्टी आहेत, तशाच माझ्यामध्ये सुद्धा आहेत. माझ्यामध्ये देखील काही मर्यादा आहेत आणि काही चांगल्या गोष्टी आहेत. हे आपलं आपण विचार करून सेल्फ अवेअरनेस ज्याला आपण म्हणू आत्मभान, ते जर आपण विकसित केलेलं असेल तर मग तुम्ही म्हणता तसा स्वतःविषयीचा जो निगेटिव्ह बायस आहे, सो निगेटिव्ह बायस म्हणजे त्या व्यक्तीला स्वतःमधले दोष, स्वतःमधल्या उणीवा याच प्रकर्षानं प्रथम मनात येत असतात आणि तेच त्यामुळे आय एम नॉट ओके असं फील त्या व्यक्तीच्या मनात येत असतो. तर तो सुद्धा अविवेकी आहे. आपल्यामध्ये काही स्ट्रेंथ आहेत आणि काही लिमिटेशन्स आहेत, याचं भान आपण विकसित करणं हा स्वतःविषयीचा विवेक जागृत करणं आहे. आता तुम्ही जसं म्हटलात काही जणांना असं स्वतःविषयीचा निगेटिव्हिटी असते, काही जणांना कन्फर्मेशन आय एम ओनली दी बेस्ट पर्सन असं, यस
असू शकतं, ज्याला आपण नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी असं म्हणतो, की त्याला स्वतःमध्ये कोणत्याही उणीवा आहेत असं मान्यच नसतं त्या माणसाला. दुसऱ्या कोणी ते दाखवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्या व्यक्तीला खूप राग येतो. आणि त्यामुळे आपण त्या टोकाला सुद्धा जाता नाही की माझ्यामध्ये केवळ सगळे गुणच आहेत हे वाटणं, हे सुद्धा अविवेक आहे. माझ्यामध्ये काही दोष आहेत, काही लिमिटेशन्स आहेत, काही गोष्टीवर मला काम करायला हवं, हे देखील भान आपल्याला असायला हवं. पण त्याचबरोबर काही चांगल्या गोष्टी आहेत, काही स्ट्रेंथ आहेत, काही नॉलेज आहे माझ्याकडे, काही रिसोर्सेस आहेत, याचं देखील भान विकसित करणं हे देखील एक विवेक जागृत करणं आहे. स्वतःबद्दलचा निगेटिव्हिटी बायस किंवा कन्फर्मेशन, म्हणजे आय एम दी बेस्ट पर्सन, हे कन्फर्म त्यांनी केलेलं असतं. इट इज ऑल्सो अविवेकी असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे यामधून मिळालं आहे का? अगदी अगदी. मला वाटतंय आपल्या चांगलं. ऑडियन्सलाही समजलेलं आहे मी. कारण हा आत्ता आपण समाजात हे खूप बघतो आहोत, वेगवेगळ्या बरोबर आहे. स्तरांवर. त्यामुळे खूप महत्वाचा हा विचार आहे. बरोबर. धन्यवाद. त्यामुळे तो आपण त्याला आत्मविवेक असं म्हणू शकतो, की स्वतःबद्दलचं दोन्ही गोष्टींचं भान असणं, हा स्वविवेक आपण जागृत करतो आहोत असं आपण म्हणू शकतो. आणि आता चौथ्या संकल्पनेकडे मी येतो आणि मग आपल्या मनात या सोडून सुद्धा अन्य काही विचार, काही प्रश्न काही असेल तर त्यांची आपण चर्चा करू. आणि ती चौथी संकल्पना ही पुन्हा या तिसऱ्या संकल्पनेशी जोडलेली आहे, पण त्याला सायकोलॉजीमध्ये कॉग्निटिव्ह फ्लेक्झिबिलिटी असं म्हणतात. विचारांची लवचिकता असणं हे विवेकाचं लक्षण आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे काय, की मला एखादं माझं मत असतं, मग कोणत्याही गोष्टीबद्दल, राजकारणाबद्दल असेल, एखाद्या समस्येबद्दल असेल, ते मत हे माझ्या दृष्टिकोनातून माझे जे काही प्रोग्रामिंग आहे त्यानुसार असतं. आणि याच्या अगदी विरोधी मत सुद्धा काही वेळा त्या दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून खरं असू शकतं. त्यामुळे आता आपण जी आजूबाजूची जी मतं मांडतो आज, जे एक ती अशी इतकी अट्टहासानं आणि अहमकीन काय असा तो शब्द आहे, त्याने अशी मांडली जातात की त्यामुळे खूप वाद आज माणसांमध्ये निर्माण होतात. कारण ही कॉग्निटिव्ह फ्लेक्झिबिलिटी आपण हरवत चाललो की काय, अशी एक शंका आहे. कॉग्निटिव्ह फ्लेक्झिबिलिटी म्हणजे देर इज नो ऍब्सोल्यूट ट्रुथ. आणि ते इतक्या टोकाला जाऊन आपण म्हणू शकतो की मॅथमॅटिक्स इज ऍब्सोल्यूट सायन्स असं म्हटलं. बाकीची सगळी सायन्स ही काय म्हणू आपण रिलेटिव्ह असतात, बदलत जातात. But mathematics is absolute science. But in mathematics also, 1+1 is not always true. Mathematics मध्ये 1+1 is always true. म्हणून ते मॅथमॅटिक्स म्हणून म्हटलं जातं. पण आपण जर व्यवहारात पाहिलं तर 1+1 is not always true. म्हणजे काय, की ज्यावेळी समजा दोन प्रवाह असतील पाण्याचे आणि ते दोन प्रवाह एकत्र येतात 1+1, पण ते आता दोन प्रवाह नाही राहिले, आता त्याचा एकच प्रवाह झालेला असतो. जिथे जिथे नद्यांचा संगम आहे तिथे तिथे आपण हे पाहू शकतो. आणि तिथे ही आठवण ठेवू शकतो 1+1 इज इक्वल टू 1 असंही असू शकतं. सो 1+1 इज इक्वल टू 1 हे सुद्धा सत्य, हे संदर्भानुसार सत्य आहे. आपल्याला जे काही सत्य वाटत असतं इट इज ऑलवेज कॉन्टेक्स्चुअल. आजूबाजूचा जो काही संदर्भ असतो त्यानुसार सत्य किंवा असत्य हे ठरत असतं. आणि याचं भान असणं म्हणजेच कॉग्निटिव्ह फ्लेक्झिबिलिटी. ती नसेल तर मग माझेच संदर्भ हेच मला अल्टिमेट ट्रूथ असं वाटत राहतं आणि मग माझी कॉग्निटिव्ह फ्लेक्झिबिलिटी मी हरवून बसतो. त्यामुळे विवेकी विचार मध्ये आपण हा एक भाग घ्यायला हवा की माझा विचार आहे हा विवेकी आहे, पण एखाद्याला तो अविवेकी देखील वाटू शकतो. दुसरी एखादी व्यक्ती असेल ज्याला मला जो विवेकी विचार वाटतो आहे
तो एक दुसऱ्या माणसाला अविवेकी वाटू शकतो. त्यामुळे एका बाजूला हा विवेकी हे जे काही आपण म्हणतोय, इट इज ऑल्सो रिलेटिव्ह टर्म. कारण जर मी असं म्हटलं की मी नेहमी विवेकीच विचार करतो, तर मग मी कॉग्निटिव्ह फ्लेक्झिबल नाही आहे. मला असं वाटतं आहे, माझं जे काही आत्तापर्यंत परसेप्शन, प्रोग्रॅमिंग, त्यानुसार आत्ता मला हे सोल्युशन, हा उपाय हा योग्य वाटतो आहे, तो विवेकी वाटतो आहे. पण अशी काही माणसं असू शकतात की त्यांना तो चुकीचा वाटू शकेल, अविवेकी वाटू शकेल. तर त्यांना असं वाटू शकतं, याचं भान मी ठेवणं आणि लगेच हमरातुमरीवर न जाणं हे पुन्हा विवेकाचं एक लक्षण, सिम्पटम आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळे थॉट्स आर नॉट फॅक्ट्स याचमध्ये देर इज नो ऍब्सोल्यूट ट्रूथ. एव्हरी ट्रूथ इन दिस वर्ल्ड इज कॉन्टेक्चुअल. त्याचा जो काही संदर्भ आहे, त्याच्या पाठीमागची जी काही चौकट आहे, म्हणजेच यालाच गेस्टॉल्ट असंही म्हटलं जातं, त्यानुसार मला ते सत्य आहे असं वाटत असतं. पण दुसऱ्या बाजूनं जर कोणी बघत असेल तर त्याला ते पूर्णतः चुकीचं देखील वाटू शकतं. आणि त्यामुळे अशा प्रकारची इमेजेस आपण वेगवेगळ्या, किंवा 6 आणि 9 इंग्लिश मधला जो आकडा आहे तो सुद्धा याबाबतचं उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो. माझ्या बाजूनं मला जो 6 दिसतो, समोर असणाऱ्या व्यक्तीला तो 9 दिसू शकतो आणि तो मला मूर्ख म्हणू शकतो. काय हा 6 आहे का, हा 9 आहे? तर त्यावेळी मला हे भान ठेवलं पाहिजे की माझ्या बाजूनं जो 6 दिसतो आहे, समोरच्या बाजूनं 9 दिसत असू शकतो. आणि याला आपल्या फिलॉसॉफीमध्ये सुद्धा याला अनेकांतवाद असं जैनांची स्पेसिफिक टर्म आहे, की त्याला सॅटवाद, सगळे जे जे काही आहे ते ओके शक्य आहे. येस, सो गेस्टाल्ट मध्ये हे म्हटलं जातं, होल इज मोर दॅन सम ऑफ इट्स पार्ट्स. तर याचं भान हे सुद्धा त्या चौकटीचं भान ठेवणं, आणि त्यामुळे अनेक वेगवेगळ्या मी जे काही म्हणतोय ती एक शक्यता आहे, हे भान ठेवणं हे सुद्धा एक विवेकाचं लक्षण आहे असं आपण म्हणू शकतो. अन्यथा बऱ्याचदा आपली अवस्था त्या 7 आंधळ्यांसारखी होत असते. आपल्या सर्वांना ती गोष्ट माहिती असेल की हत्ती कसा आहे हे पाहायला जन्मांध 7 व्यक्ती जातात आणि त्यांना जे काही ते स्पर्श करतात आणि त्यांना जे काही स्पर्शाला जो अवयव जाणवतो तसाच हत्ती आहे असं ते म्हणतात. मग ज्यांचा हात सोंडेला लागतो त्यांना हत्ती खांबासारखा असतो असा तो व्यक्ती, जन्मांध व्यक्ती म्हणते. ज्या व्यक्तीला हत्तीच्या पोटाचा स्पर्श होतो ते हत्ती हा मोठ्या बॅगेसारखा, पालीसारखा आहे असं वाटतं. ज्या व्यक्तीचा हात हत्तीच्या शेपटाला लागतो त्याला हत्ती हा झाडू सारखा आहे असं वाटतं. ज्या व्यक्तीचा हात हत्तीच्या सुळ्याला लागतो त्याला हत्ती हा एखाद्या सुऱ्यासारखा, टोकदार असं शस्त्रासारखा आहे असं वाटत असतं. तर आपण सुद्धा जरी दृष्टी आपल्याला असेल तरी त्या दृष्टीला सुद्धा मर्यादा आहे, आणि त्या मर्यादेचं भान ठेवणं हे देखील एक विवेकाचं लक्षण आहे असं आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. आणि त्यामुळे मला जे काही दिसतं आहे तेच सत्य आहे असं नाही, ह्याचं भान ठेवणं म्हणजेच विचारांची लवचिकता. मला माझ्या बाजूनं हा 9चा आकडा आहे असं दिसतो आहे, तुमच्या बाजूनं कदाचित तो 6चा असू शकतो. हे जेवढं आपण एकमेकांशी सुद्धा बोलू तेवढं आपली नाती सुद्धा अधिक चांगली होऊ शकतात. बऱ्याचदा नाती आपली बिघडतात ती 9 की 6 अशा भांडणातूनच बिघडत असतात. आणि त्यामुळे ही जी विचारांची लवचिकता, माझ्या मनात ज्यावेळी असा फास्ट थिंकिंग न विचार येतो तो सत्य नाही आहे याचं भान ठेवणं, आणि दुसरा जो माझ्या विचाराच्या अगदी विरोधी काहीतरी मांडत असेल तर त्याच्या दृष्टीनं ते देखील सत्य असू शकतं, कारण सत्य हे संदर्भानुसार ठरतं. याचं भान हे देखील एक विवेकाचं लक्षण आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळे
मी 4 या ज्या संकल्पना आहेत त्या 4 संकल्पनांचं पुन्हा एकदा काय म्हणू रिमाइंड करतो, रिव्हिजन करतो आणि मग आपण प्रश्नोत्तरांचं हे करू शकतो. की पहिली गोष्ट म्हणजे आपण आसक्ती आणि द्वेष हे आपल्यातले शोधायला हवेत आणि काढून टाकायला हवेत, तर आपण अधिक विवेकी विचार करू. दुसरी गोष्ट, जे आपल्या भावना आहेत त्यावेळी कोणताही निर्णय न घेता, एखाद्या घटनेचे अनेक कारणं असू शकतात, वेगवेगळे पर्याय असू शकतात, यांचा विचार करणं, त्यातल्या निगेटिव्ह गोष्टींचा देखील विचार करणं, त्या निगेटिव्ह गोष्टींवर काय सोल्युशन असू शकतात याचा विचार करणं, ज्याला आपण म्हणू साकल्यानं, सांगोपांग, सर्वांगीण विचार करणं, हे जे स्लो थिंकिंग केलं तरच शक्य होतं. असा विचार जर आपण करू लागलो ज्यावेळी आपल्याला वेळ असेल त्यावेळी, तर आपला निर्णय हे अधिक विवेकी असू शकतात. तिसरी गोष्ट आणि ती म्हणजे हेच थिंकिंग फास्ट हे काही वेळा कॉग्निटिव्ह बायस थिंकिंग करत असतात, ज्यामध्ये आपण निगेटिव्हिटी बायस आणि कन्फर्मेशन बायस हे दुसऱ्यांबद्दल असू शकतात, परिस्थितीबद्दल असू शकतात, तसंच स्वतःबद्दल देखील असू शकतात. स्वतःबद्दल कन्फर्मेशन बायस की इट इज कन्फर्म दॅट आय एम ओनली दी सुपरमॅन, म्हणजेच नार्सिसिस्ट पर्सन तो होतो. किंवा निगेटिव्हिटी बायस स्वतःबद्दल असेल तर मग कॉन्फिडन्स कमी असणं, न्यूनगंड, डिप्रेशन असं होऊ शकतं. तर हे देखील आपल्याला आपण जर विवेक विकसित केला तर ते दूर करू शकतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे वैचारिक लवचिकता आपण विकसित करू शकतो. मला जे सत्य वाटतं आहे ते संदर्भानुसार, माझ्या मनात जे काही संदर्भ आहेत त्यानुसार ते सत्य मला वाटतं आहे. वेगळे संदर्भ ज्याच्या डोक्यात असतील त्याला हेच वेगळं सत्य वाटू शकतं, जे मी जे काही म्हणतोय त्याच्या पूर्णपणे विरोधी असू शकतं. याचं भान ठेवणं हे देखील एक विवेकाचं विचार करण्याचं पद्धत असू शकते. आणि त्यामुळे या 4 संकल्पना जर आपण नीट समजून घेतल्या आणि ज्या वेळी शक्य असेल त्यावेळी स्वतःच्या मनात जे विचार येतात त्या विचारांपासून अलग होता येणं, जे साक्षी ध्यानामधला एक महत्वाचा भाग आहे, त्याचा आपण एक 3 मिनिटं सराव करू. आणि मग तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, किंवा हा सराव आपण सेशनच्या शेवट देखील घेऊ शकतो. तुम्ही सुचवा की माइंडफुलनेस मेडिटेशन मध्ये डिफ्युजन फ्रॉम थिंकिंग हे एक महत्वाचं स्किल आहे. आणि विवेकी विचारासाठी हे डिफ्युजन फ्रॉम थिंकिंग हे स्किल डेव्हलप करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण ते जर मी डेव्हलप केलं तरच मला हे भान राहील की माझ्या मनातला हा विचार हा संदर्भानुसार आहे. आणि त्यामुळे बऱ्याचदा माणसं जे विचार असतात त्या विचाराशी फ्यूज झालेली असतात. ते विचार जसे येतात तसेच माणसं विचार करत राहतात. आणि बऱ्याचदा हे जे विचार येतात ते आपलं जे काही मेंदूचं प्रोग्रामिंग आहे, आपल्यावरचे जे काही संस्कार आहेत त्यानुसारच येत असतात. त्यापासून आपल्याला जर अलग व्हायचं असेल तर डिफ्युजन फ्रॉम थॉट्स, विचारांपासून अलग होता येणं हे खूप महत्वाचं कौशल्य आहे. आणि त्यामध्ये काही फार अवघड नाही आहे. आपण सर्वजण असं मनात येणाऱ्या विचारांपासून स्वतःला अलग करू शकतो. तर विवेकी विचार जर आपल्याला अधिक करायचे असतील तर आपोआप येणाऱ्या विचारांपासून स्वतःला अलग करता येणं हे खूप महत्वाचं आहे. डीप काय तुम्ही तो शब्द काय, डीप नंतर काय, विजन? त्याला काही संदर्भ देऊ शकाल का मागचा पुढचा, की कोणत्या संदर्भात डीप? नाही, तुम्ही तुम्ही जे बोलताय ते कळत नाहीये की The डीप diffusion, I think he meant defusing. diffusion of डिफ्युजन. thoughts. हा, Not deep. Of डिफ्युजन. thoughts. डिफ्युजन फ्रॉम थॉट्स.
डिफ्युजन असा मी तो शब्द वापरला. सो नॉट अ डीप बट डिफ्युजन. सो डिफ्युजन फ्रॉम थॉट्स, विचारांपासून अलग होता येणं. येस, डिफ्युजन फ्रॉम थॉट्स. मला वाटतं आपण आता घ्यावं ते मेडिटेशन. ओके. सो माइंडफुलनेस मेडिटेशन मध्ये आपण असं म्हणतो की देअर, आपण जो सेल्फ टॉक म्हणतो, हा 2 प्रोसेस आहेत त्यामध्ये. ऑटोमेटेड थॉट्स अँड डेलिब्रेट थिंकिंग. आता मी जे म्हटलं की व्हॉट इज फास्ट थिंकिंग, ऑटोमेटेड थॉट्स जसे येतात तसेच विचार करत राहणं म्हणजे फास्ट थिंकिंग. आणि ऑटोमेटेड थॉट्स आणि डेलिब्रेट थिंकिंग यामधला फरक आपण श्वासाकडे लक्ष दिला तर लक्षात येऊ शकतो. सो वी विल प्रॅक्टिस ब्रेथ अवेअरनेस मेडिटेशन. सो हॅव अ रिलॅक्स सीट, close your eyes and pay attention to your normal breathing. You are aware of your breathing movement or touch of breath at nostrils. तुम्हाला श्वासाचा स्पर्श समजतो आहे किंवा श्वासाची हालचाल समजते. आणि तुम्ही श्वासाकडे लक्ष देत असता, पण काही श्वास समजतात आणि आपण विचार करू लागतो. आणि ज्यावेळी आपण विचार करू लागतो त्यावेळी आपला श्वास समजणं थांबतं. नोटिसिंग धिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. श्वास समजणं थांबतं त्यावेळी वी हॅव स्टार्टेड डेलिब्रेट थिंकिंग. आणि ज्यावेळी लक्षात येईल की श्वास समजणं थांबलं आहे त्यावेळी लक्ष पुन्हा श्वासाकडे द्यायचं. श्वास समजतो आहे, आणि श्वास समजतो आहे त्यावेळी मनात विचार असू शकतात, विचार पॉपअप होत राहू शकतात. पण जर तुम्हाला श्वास समजत असेल then that thought is automated thought. So what is difference between deliberate thinking and automated thought? That is breath awareness. When you are not aware of your breath, your thoughts are deliberate thinking. ज्यावेळी श्वास समजत नाही त्यावेळी आपण विचार करत असतो. पण श्वास समजतो आहे आणि मनात विचार निर्माण होते आहेत. आणि जर तुम्हाला श्वास समजत असेल तुम्ही त्या विचारांपासून स्वतःला अलग करू शकता. दॅट इज अ डिफ्युजन फ्रॉम थॉट्स. म्हणजेच तो विचार आला तसाच विचार तुम्ही करू लागला तर तुम्हाला श्वास समजणंच थांबणार. पण श्वास समजतो आहे आणि मनात विचार आहे. So breath awareness, paying attention to breath is one tool to diffuse from your thoughts. मनात विचार आहे पण तुम्ही तसाच विचार करत नाही आहात कारण तुम्हाला श्वास समजतोय. आणि मग एक जे मनात विचार येत असतात हे विचार कोणत्या सेल्फमुळे येत आहेत हे तुम्ही नोंद करू शकता, केवळ नोटीस करू शकता. सो यू हॅव डिफरंट सेल्फ. तुमचे वेगवेगळे मी आहेत.
मी स्त्री, मी पत्नी, मी पती, मी बाप, मी एम्प्लॉई, मी एम्प्लॉयर, मी बिझनेसमन. जो विचार मनात येतो आणि तुमचा तो मी, तो सेल्फ जर खूप प्रबल असेल तर तुम्ही तसेच विचार करू लागता. Diffusion from thoughts means being aware which part of my mind is creating thoughts. मुलाचा विचार आला तर मी बाप, हा माझा मी आता विचार निर्माण करतोय. So naming ourself is also another tool to diffuse from our thoughts. विचार येत आहेत तसेच आपण विचार करत राहिलेलो नाही आहे, पण विचार येत आहेत ते माझ्यातल्या या मी मुळे येत आहेत, हे भान आपण विकसित करतो आहोत. Thank you. So this is mindfulness meditation. साक्षी ध्यान. विचारांकडे आपण अलग होऊन साक्षी होऊन पाहू शकतो. आणि साक्षी होऊन पाहणं म्हणजे त्या विचाराला प्रतिक्रिया न करणं. हा चांगला विचार, हा पापी विचार, हा वाईट विचार, जो काही विचार येत असेल त्याला जर काही भावना जोडलेली असेल तर त्याबरोबर आपल्या शरीरात बदल होतात, श्वासात बदल होतो. सो नाउ लास्ट 30 सेकंड्स श्वास समजतो आहे आणि विचार येणं आणि विचार करणं यातला फरक आपल्या लक्षात येऊ लागलाय. थँक्यू. विल स्टॉप दिस साक्षी ध्यान. आता आपल्या मनात आत्ताच्या ध्यान सरावाबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर, किंवा कोणत्याही आज जे काही आपण डिस्कस केलं त्यातल्या काही गोष्टी पटल्या नसतील, काही तुमचं वेगळी मतं तुम्ही आधी ऐकलेली असू शकतात, याबद्दल आपण चर्चा करू शकतो. खूप छान. धन्यवाद डॉक्टर वेलणकर. खूपच छान सांगितलं शेवटचं ध्यान, डिफ्युजन ऑफ फ्रॉम थॉट्स. ते पण ती लाईव्ह टेस्ट झाली की कशी प्रॅक्टिस करायची या विवेकपूर्ण विचारांसाठी डिफ्युजन फ्रॉम थॉट्स करून. तर प्रश्न काही आलेले आहेत. सुनील सूर्यवंशी त्यांचा हात वरती आहे, तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. नमस्कार. नमस्कार. अतिशय छान प्रेझेंटेशन, खूप नवीन विचार मिळाले, कळले. तर मला एक प्रश्न असा होता की तुम्ही मगाशी स्लो थिंकिंग याच्याविषयी बोललात, तर स्लो थिंकिंग करत असताना कधी कधी आपलं असं होऊ शकतं का आपण खूप जास्त विचार करायला लागतो आणि मग कधी ओव्हर थिंकिंग मध्ये ते अनालिसिस पॅरालिसिस होतो, त्याच्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकू शकतात का? आणि समजा तुम्हाला असं होय. वाटतं की ह्या ट्रॅपमध्ये आहे आणि काही ठिकाणी तुम्हाला डिसिजन्स ह्या थोड्याशा टाइमली घ्यायच्या असतात, तर कसं तो ट्रॅप आयडेंटिफाय करायचा आणि त्याच्याशी काय ओव्हरकम कसं करायचं ते? छान, थँक्यू. तर जसं तुम्ही आता म्हणाल की काही वेळा टाइमली डिसिजन घ्यायचे असतात, सो आपण ज्यावेळी विचार करू लागू त्याच वेळी आपण हे ठरवायचं की या डिसिजन घ्यायला किती टाइम मला मी देणार आहे. तो 5 मिनिटं सुद्धा असू शकतो. तर तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे, आज खूप असं ओव्हर थिंकिंग देखील होत आहे. तर ते ओव्हर थिंकिंग जर आपल्याला टाळायचं असेल तर त्या 5 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये सुद्धा आता जसं मी म्हटलं तसं वेगवेगळ्या शक्यता, वेगवेगळे पर्याय यांचा विचार करून एका डिसिजन पर्यंत आपण येणं, म्हणजे तुम्ही जसं म्हटलं तर डिसिजन पॅरालिसिस आज एक कारण खूप आहे. खूप पर्याय असतात आणि त्या पर्यायातून एकाची निवड करणं हे कठीण जात असतं. त्यामुळे त्यामध्ये काही वेळा
ज्या काही टूल्स वापरले जातात ती म्हणजे शॉर्ट लिस्टिंग, की 25 पर्याय असतील तर त्यातले 5च पर्याय महत्वाचे ते निवडायचे, मग त्या 5 पर्यायांचा विचार करायचा, असा काही टूल्स देखील आपण वापरू शकतो. आणि ओव्हर थिंकिंग आपल्याला खूप कमी करणं आवश्यकच आहे. म्हणजे आज आपल्याला खूप माहिती मिळते आहे आणि त्यामुळे देखील ओव्हर थिंकिंग खूप वाढलेलं आहे. म्हणजे नेटवर आपण एखादं सर्च केलं तर परस्पर विरोधी गोष्टी अनेक आपल्याला समजत असतात आणि त्यातला मग कोणता निर्णय घ्यायचा असं देखील आपल्या मनात कन्फ्युजन होऊ शकतं. तर त्याबाबत सुद्धा मग आपण म्हणजे असं म्हणतात डॉक्टरी याच्यात सेकंड ओपिनियन. तर आज आमच्याकडे सेकंड नाही 50 ओपिनियन घेऊन माणसं येत असतात, 50 वेगवेगळ्या फाईल्स असतात. हे सुद्धा एक प्रकारे ओव्हर थिंकिंगच आहे. तर ते आपलं आपण ठरवायला पाहिजे की मी 2 मतं घेईन, तिघांचीच मतं घेईन आणि त्यातून मग एक निर्णय घेईन. त्यामुळे तुम्ही सांगितली ती अगदी बरोबर समस्या आहे. त्यावर विवेक हाच राहील की आपण हे ठरवू की मी 10 मिनिटं विचार करेन आणि 10 मिनिटात जर तुम्ही म्हणता तशी डेडलाईन अशी असेल की लगेच 10-15 मिनिटात निर्णय घ्यायचा असेल तर त्या 10 मिनिटात मी वेगवेगळ्या पर्यायांचे प्लस मायनस असे मांडेन आणि 15व्या मिनिटाला माझा निर्णय हा झालेला असेल. असं आपण स्वतःला सांगून हे जे ओव्हर थिंकिंग आहे ते कमी करू शकतो. थँक्यू. थँक्यू. सो आता मी जे बोललो हे सुद्धा माझ्या संदर्भानुसार आहे. आता यांनी जसं विचारलं तसे असं अनेक वेगवेगळ्या प्रॅक्टिकल अडचणी असू शकतात. तर अशा काही अडचणी देखील तुमच्या मनात जर अशा आल्या असतील तर अवश्य विचारा. इथे एक चॅटमध्ये आहे, डू यू, ते वाचून दाखवाल का जरा? डू यू हो. Do you हा. recommend any book or YouTube channel or website for further reading on this topic? या सो थिंकिंग फास्ट अँड स्लो हे खूप मोठं पुस्तक आणि खूप छान पुस्तक आहे. डॅनियल केनमन असे ज्यांनी बिहेवियर इकॉनॉमिक्स या नवीन शास्त्र सायन्सची ब्रँच त्यामधून निर्माण झाले आणि त्यांनी या स्लो थिंकिंग आणि फास्ट थिंकिंग वरचे खूप वेगवेगळे प्रयोग जे खूप एंटरटेनिंग सुद्धा आहेत असे खूप प्रयोग त्यामध्ये दिलेले आहेत आणि ते आपण अवश्य वाचावं. ज्यामध्ये त्यांनी आता जे मी म्हणतो ते खूप विस्तृतपणे सांगितलंय की हाऊ वी कॅन डेव्हलप अवर स्लो थिंकिंग. आणि आपल्या मेंदूमध्ये आपला मेंदू थोडासा आळशी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे तो बऱ्याचदा फास्ट थिंकिंग कडे जात असतो. सो डॅनियल केनमन यांच्या युट्यूबवर मुलाखती देखील आहेत आणि बहुधा याच वर्षी की गेल्या वर्षी ते गेले, पण त्यांना नोबेल प्राइज मिळालेलं आहे आणि हे एक खूप छान पुस्तक आहे. मगाशी एक पुस्तक तेच माझा साक्षात्कारी हृदयरोग असा मी संदर्भ दिला होता. त्याबद्दल ते पुस्तकाचं नाव कळवा असं आलं होतं, माझा साक्षात्कारी हृदयरोग, डॉक्टर अभय बंग. ऑटोमेटेड थॉट अँड डेलिब्रेट थॉट मधला फरक परफेक्ट समजला. छान छान, अभिनंदन. ही प्रॅक्टिस करत राहूया. Can you share the name of the book? Which book? कुठलं? माझा साक्षात्कारी हृदयरोग. नाही, डॅनियल गोलमनचं. डॅनियल केनमन, थिंकिंग स्लो अँड फास्ट, किंवा उलट असेल, थिंकिंग फास्ट अँड स्लो. आणि कुणाला अनम्यूट करून विचारायचं असेल तर आता विचारू शकता तुम्ही. जे मी कॉग्निटिव्ह फ्लेक्सिबिलिटी याबद्दल खूप युट्यूब वर व्हिडिओ आहेत आणि तुम्ही असं जरी सर्चला टाकलं तरी सुद्धा तुम्हाला खूप मटेरियल मिळू शकतं कॉग्निटिव्ह फ्लेक्सिबिलिटी या विषयात.
इव्हन आणि माइंडफुलनेस पहिला मुद्दा जो मानला तो अरिबिटी, तर त्याच्यावर खूप पुस्तकं डॉक्टर अल्बर्ट एलिस यांची आहेत. स्वतः त्यांची इंग्लिशमध्ये पुस्तक आहेत. मराठीमध्ये सुद्धा अंजली जोशी यांचं खूप छान पुस्तक आहे. स्वभाव विभव म्हणून डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं पुस्तक आहे. सर, डॉक्टर आनंद नाडकर्णींचं कुठलं पुस्तक सांगितलं, प्लीज रिपीट करा परत. आनंद नाडकर्णींचं स्वभाव कुठलं? विभव, काय विभव? स्वभाव स्वभाव विभाव नावाचं पुस्तक आहे. विभव आणि ना, विभव विभव असं विभव, आहे. स्वभाव विभव. हा विभाव, विचार भावना वर्तन. ओके ओके, थँक्यू. माणूस म्हणजे विचार भावना वर्तन, त्याचं त्यांनी शॉर्ट फॉर्म केलाय विभाव. स्वभाव विभाव. Hello. बोला हा बोला Hello. बोला 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 ऐकू बोला. येतं मला. The difference between procrastination and slow thinking. What is the difference between the two? या सो प्रोक्रास्टिनेशन म्हणजे आपल्या बुद्धीला एखादी गोष्ट पटलेली असते की हे चांगलं आहे, पण आपण ते पुढे ढकलत राहतो. मग व्यायाम असेल, ध्यानाचा सराव असेल, किंवा घरातली आवरावर असेल, जे काही आपल्याला थोडंसं नको, थोडंसं पेनफुल असं वाटत असतं, ते आपण त्याची दिरंगाई करणं इज अ प्रोक्रास्टिनेशन. त्यामध्ये मग आपण रॅशनलाइज करण्यासाठी स्लो थिंकिंग करू शकतो, बट दॅट इज नॉट स्लो थिंकिंग. सो स्लो थिंकिंग प्रोक्रॅस्टिनेशनला काय म्हणू आपण, प्रेरित करतं का, तर असं नाही म्हणू शकत आपण. प्रोक्रॅस्टिनेशन ही एक हॅबिट आहे आणि त्याचं रॅशनलायझेशन करण्यासाठी माणसं मग स्वतःलाच काही कारणं देऊ शकतो आणि त्यामध्ये तो वेगवेगळी कारणं अगदी खूप सफाईनं देऊ शकतो. पण प्रोक्रॅस्टिनेशन इटसेल्फ इज अ फास्ट थिंकिंग. त्याला ते पहिलं हे नको, आज कंटाळा आला असं जे वाटत असतं, त्यामधून ते प्रोक्रॅस्टिनेशन होत असतं. ते आपण पुढे ढकलत असतो. त्यामुळे तुमचा प्रश्न खूप छान आहे, पण तो आपल्याला विवेकानंच त्यावर उपाय शोधायला हवा. सो बुद्धीला जे कळलंय, विवेकाला जे पटलं आहे, ते कृतीत न आणणं म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन. हा, डॅनियल केनमन, थिंकिंग फास्ट अँड स्लो. थँक्यू. आणि मला हे रेकमेंड करायचं आहे, ज्यांनी पॉडकास्ट विषयी विचारलंय, तर मनाचा पॉडकास्ट नावाचा डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी म्हणजे गेले 4-5 वर्षापूर्वी केलेला हा पॉडकास्ट. याच्यामध्ये 60 एपिसोड्स आहेत आणि ह्याच्यात बऱ्याच आरिबिटीचा आलेला आहे. तर तुम्हाला जर इच्छा असेल तर हे कुठेही जिथे तुम्ही पॉडकास्ट ऐकू शकता तिथे ऐकू शका. बरोबर. अभय बंग यांचं पुस्तकाचं नाव माझा साक्षात्कारी हृदयरोग. त्यांना हार्ट डिसीज झाला, एन्जिओप्लास्टी करताना त्यांना डीन ऑर्निश यांचं रिव्हर्सिंग हार्ट डिसीज हे पुस्तक वाचायला मिळालं आणि मग त्याचं त्यांनी ऍप्लिकेशन स्वतःच्या आयुष्यात केलं आणि ते त्यांनी अनुभव लिहिले. ते अनुभव म्हणजे माझा साक्षात्कारी हृदयरोग. तर मन आणि मनाचं हे विचार याबद्दल किंवा विशेषतः साक्षी ध्यान, माइंडफुलनेस मेडिटेशन याबद्दल माझंही माइंडफुलनेस फॉर हेल्थ नावाचं युट्यूब चॅनेल आहे, ते देखील तुम्ही पाहू शकता. कोणाला त्याची लिंक हवी असेल तर मला व्हॉट्सअप मेसेज करा. मी माझा व्हॉट्सअप नंबर इथे तुम्हाला सांगतो. तो म्हणजे 9146364940. आत्ता तुमच्या मनात काही प्रश्न नसतील, पण नंतर एखादा या विषयात प्रश्न आला तर तुम्ही केव्हाही व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा एकूणच आपण एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी देखील व्हॉट्सअप मेसेज करू शकता.
चालेल. आता थँक्यू. धन्यवाद डॉक्टर वेलणकर. म्हणजे अगदी तुम्ही विचारल्यावर तुम्ही तयार झालात, लगेच आलात आणि इतकं छान सगळ्यांना माहिती कळली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर रेकॉर्डिंग बंद करायच्या आधी मी पुढल्या आठवड्याची अनाउन्समेंट करते आणि मग नंतर 1-2 मिनटं आपण तरी थांबू शकतो. तर पुढल्या आठवड्यामध्ये आत्ताचं सगळं सांगितलं तेच वेदांताच्या अंगाने असा विषय आहे की परमार्थ हा जीवनासाठी आहे का हा तो थेरी म्हणून नुसता समजून घेण्यासाठी आहे. परमार्थाचा जीवनात कसा उपयोग करायचा याविषयी बोलणार आहेत उपेंद्र बेल्हे. ते गेली 26 वर्ष वेदांतातील सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करत आहेत. त्याच्यामध्ये ब्रह्मसूत्र आली, उपनिषद आली, त्याच्यानंतर गीता, आणखीन आपले तिन्ही संप्रदाय आले. म्हणजे त्याच्यात माऊलींचा ज्ञानेश्वर महाराजांचा वारकरी संप्रदाय, रामदास स्वामींचा संप्रदाय आणि इकडे दत्त महाराजांचा संप्रदाय, या तिन्ही यांचा अभ्यास केलेले ते आहेत आणि ते परमार्थाचा जीवन उपयोगी परमार्थ कसा करावा याच्याविषयी आपल्याशी बोलणार आहेत. तर तुम्ही त्यालाही उपस्थित राहा. धन्यवाद.